सांगली जिल्हा पुन्हा एकदा 40व्या खुनाच्या घटनेनं हादरला आहे। शहरातील वाल्मिकी आवासमध्ये तिघा अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करत धारदार हत्यारानं डोक्यात हातावर वार करून निर्घृण खून केलेला आहे। सदर खुनाची घटना ही आज शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। सौरभ बापू कांबळे वय वर्ष 24 राहणार वाल्मिकी आवास सांगली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान शहरासह जिल्ह्यात दिवसाआड खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। घटनेची माहिती मिळताच शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षका विमला एम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे। मृत सौरभ कांबळे याचा भाऊ अक्षय कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर 27 गंभीर गुन्ह्याचे स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अक्षय कांबळे हा सध्या कारागृहात आहे। मृत सौरभ कांबळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत। सौरभ कांबळे हा शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी आवास परिसरात होता आणि यावेळी त्याचा या ठिकाणी असलेल्या तिघा तरुणांसोबत वाद झाला। या वादातून हल्लेखोरांनी त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात आणि हातावर वार केले। सौरभ हा वाल्मिकी आवास येथील बिल्डिंग क्रमांक 7 येथे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले आणि याची माहिती मिळताच सांगली शहर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेहाची तपासणी करून शवविच्छेदनासाठी सांगलीत शासकीय रुग्णालयात पाठवला। दरम्यान सांगलीत दिवसाआड खुनाच्या घटना घडत आहेत। आजचा या वर्षातील 40वा खून आहे। खुनाच्या मालिकांनी सांगलीसह संपूर्ण जिल्हा हादरून गेलाच आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।